या शहरामध्ये लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी 2 एकर जागा महापालिकेने दिली. बरोबर आहे. खूप चांगला निर्णय महापालिकेने घेतला. बरोबर आहे. 2 एकर जागा महापालिकेनं लिंगायत समाजासाठी दिली याची कुठेही बातमी छापून आली नाही. ऐका ना, याची कुठेही बातमी छापून आली नाही. पेक्षा अधिक बातम्या कुठल्या छापून आल्या? पेक्षा अधिक कुठल्या बातम्या छापून आल्या? या शहराच्या हिताच्या आहेत का? लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या संदर्भातला जो विषय आहे, ती स्मशानभूमी ज्या जुन्या स्मशानभूमी आहेत, त्या स्मशानभूमी सिद्धेश्वर देवस्थान आता पाहतं, त्याच्यावरचा खर्च करतं. महापालिका जेव्हा इलेक्शन झाली नव्हती तेव्हा प्रशासनानं काय निर्णय घेतलेले, काय ठराव घेतलेले होते. त्या ठरावामध्ये काही लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली होती की ही स्मशानभूमी कुणाला चालवायला द्यावी. त्यावेळी जो घेतलेला निर्णय आहे, आमच्या दृष्टीनं महापालिकेचे आम्ही पदाधिकारी म्हणून किंवा आम्ही व्यवस्था म्हणून काम करत असताना आमच्या दृष्टीनं समाजाला 2 एकर जागा देणं हे महत्वाचं आहे आणि ते काम महापालिकेनं केलेलं आहे. मग स्मशानभूमी कुणी चालवावी, सिद्धेश्वर देवस्थान आमच्या सगळ्याचा अभिमान आहे. या शहराची प्रचंड नितांत श्रद्धा या सिद्धरामेश्वराच्या मंदिरात. त्या दृष्टीनं ते स्मशानभूमी चालवावी, कारण पूर्वीची ते चालवतात का? ती स्मशानभूमी होडगीमठ लिंगायत समाजाचा आमचं श्रद्धास्थान आहे, त्यांनी चालवावं. हा 2 संस्थांमधला विषय आहे. आमचं ऑप्शन एक आहे की दोन्ही संस्थांनी बसून आपापसात ठरवावं आणि समन्वयाने मार्ग काढावा. आणि निघाला नाही तर शेवटी महापालिका म्हणून कुठला तरी निर्णय घ्यायला लागेल, तो निर्णय प्रशासन घेईल. त्यामुळं इथं वादाचा विषयच नाही आहे, इथं महापालिकेचा विषय नाही आहे. परंतु काही जाणीवपूर्वक काही गोष्टी तयार करायच्या, प्रत्येक मिटिंगच्या वेळी प्रत्येक निर्णयावर, चांगल्या निर्णयावर पाणी टाकण्यासाठी. म्हणजे 1200 कोटी रुपयाची पाणी योजना येते त्याचा विषय चर्चाच नाही आहे. 2 एकर जागा दिली त्याची चर्चाच नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन हे कुणी चालवावं याच्यावर वाद निर्माण करणं मला वाटतं ते उचित नाही. मी मठाधिपतीशी मी बोललो, त्यांना सांगितलं की तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य. सिद्धरामेश्वराच्या ट्रस्टीशी बोललो, त्यांनी सांगितलं की तुम्ही जे ठरवाल तो आम्हाला मान्य. वाद नसताना जर दोन्ही ठिकाणी वाद नाही आहे, वाद निर्माण का होतो? कारण काही शक्ती आहेत या जाणीवपूर्वक हे वाद निर्माण होईल याची व्यवस्था करतायत. जाणीवपूर्वक काही व्यवस्था अशा आहेत की ज्या प्रत्येक निर्णयावर शंका उपस्थित करून झालेल्या विकास कामाबद्दल चर्चा न होता अन्य गोष्टीवर चर्चा करून विकास कामावरचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. आपण शहराचे सगळेजण नागरिक आहोत. माझं म्हणणं आहे, चुकेल तिथं आपण अवश्य लोकांना आरसा दाखवण्याचं काम करा. महापौर चुकले, बॉडी चुकली, पालकमंत्री चुकला तर 100% आपण त्याच्यावर बोट ठेवलं पाहिजे आणि ते दाखवलंही पाहिजे. परंतु शहराच्या विकासाचं काम होत असताना, शहराच्या हिताचं काम होत असताना आपली भूमिका पॉझिटिव्ह राहावी अशा पद्धतीची विनंती आणि कॉन्ट्रोव्हर्शियल विषयाला किती महत्त्व द्यावं हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. याची आपण सगळ्यांनी विचार करून शहराच्या विकासाच्या भूमिकेसोबत राहिलं पाहिजे. सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सोलापूर. सभासदांच्या मनातील हक्काची योजना, गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती. सुमित्रा महाबचत ठेव योजना 9.99% व्याज दरासंग दैनंदिन शिल्लकेवर व्याज नाही. मुदतीची बाधा नाही, TTHची चिंता नाही, नूतनीकरणाची गाथा. दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा. कार्यालय शॉप नंबर 1, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर. संपर्क 9405 120274.